बादशाह स्ट्राइक रेंजवरती आहे, तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती विजय पावले. पुढचा बॉल लोअर फुल टोज हलक्या हाताने पॉइंटला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 38 बाईक 6 कार ज्याच्या नावावरती आहेत तो केतन वामन म्हात्रे, वाकळणचा सुपरस्टार, जिथे नॉन स्ट्राइक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला विवेक शिंदे. या रुळेगावच्या या खेळाडूनेही आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू ज्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला विजय पावलेला आपण पाहतोय. माझी मुंबई या वर्षीचा हंगाम विजय पावलेसाठी फार चांगलं राहिलंय. माझी मुंबई ISPL जिंकली आहे, सुप्रीमो त्याने जिंकली आहे. या वर्षी त्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये. हे हंगाम त्याच्यासाठी नेहमीच चांगलं राहिलंय. रफ्तारचा राजा, कुतूहलाचा विषय राहतो, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, त्याची गोलंदाजी. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन पहा किती चांगलं आहे. फिंगर रोल केली, हळवार पद्धतीने टाकला गेलेला हा बॉल शॉर्ट फाईन, जिथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 4 षटकांच्या मॅचमध्ये विजय पावलेच्या अगेन्स्ट कशा रीतीची बॅटिंग करण्यात येते हे पाहणं गरजेचं राहील. विजय पावले आणि केतन वामन म्हात्रे या दोन खेळाडूंना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडियन आयकॉन खेळाडूमधून खेळत आहेत. बॅटिंग करतोय संघ आरजू 11. यावाला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला विवेक शिंदे बाद. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा इथे दिलाय. काय गोलंदाजी केली आहे पहा. व्हेरिएशन तितकंसं चांगलं आहे. कुतूहलाचा विषय पहा. गोलंदाजी करत असताना रिदम, फॉलो थ्रू, ॲक्शन, रिलीज ऑफ डिलिव्हरी, सर्व गुण संपन्न असा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहिलं ना तर जैन फॉकनर सोबत ज्याने सराव करत असताना पाहायला मिळाला, किंबहुना नेटमध्ये ज्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. शॅन पॉलॉकडून त्याने मात्र खऱ्या अर्थानं दुसरा बॉल शिकला आणि ज्याची मात्र खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये निवड झालेली पाहायला मिळाली. धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. धारावेचा असणारा खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर. त्याची शैली बॅटिंगची काहीशी वेगळी आहे, निराळी आहे. आणि येत्या हंगामामध्ये त्याला भारताच्या बाहेर देखील जात असताना आपण खेळण्यासाठी पाहणार आहात. तो धीरज भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक नवी मुंबईचा आयकॉन खेळाडू, तर एका बाजूला ऑल इंडियन आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विकेट प्राप्त केली आहे विजय पावलेने. विजय पावले त्याची पावलं मैदानाच्या आतमध्ये जशी पडली आणि त्याने ती विकेट देखील प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. ग्रामीण धमाका माझ्या डोळ्यासमोर येतो. विजय पावलेचा खेळ निदर्शनास येतो. त्याला मिळालेली बाईक आजही डोळ्यासमोर येते आणि त्याचा खेळ तिरुपती या टीमकडून जो काही सुरू झाला, बत्ती शिराळ आणि मांगले गावचा असणारा खेळाडू आणि तिरुपती मांगले या गावाकडून सातत्याने या संघाने या नावाने खेळत असताना अनेक मैदानं गाजवली. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर विकेटने. यावेळेला खोलात, इनसाइड आउट. व्हेरी फर्स्ट बॉल धीरज भोईरच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये चौकार. चौकार आलाय. पहिला बॉल फेस करतोय मैदानाच्या आतमध्ये, जणू काय सेट होऊन आलाय. डगआउट्स मधून असंच पाहायला मिळालं. धीरज भोईरच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये त्याच्या बॅटिंगची शैली निराळी आहे. पहा ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो, बॅटसाठी जी बॅक लेफ्ट आणि तदनंतर त्याचा अंदाज खेळण्याचा, कारण तो झुकून घेतो. शिवनारायण चंद्रपॉल अशा रीतीने त्याचा टान्स पाहायला मिळायचा. किंवा तो उभा राहिल्यानंतर त्याची बॅक लेफ्ट घेत असताना तो शरीराची हालचाल करायचा. आणि धीरज भोईरकडे ही खासियत राहिली आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. हा दिशाहीन राहिलाय, जणू काही या 5 धावांचा आहेरच केलाय गोलंदाजाने. व्हाईट बॉल, त्यावरती येईल चौकार. लग्न सराई चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 5 धावांचा आहेर. ऍक्शन रिप्ले. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, वारंवार दाखवला जात आहे. दिशाहीन राहिला बॉल. अगदी हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. आरजू 11 टीम आता मात्र मॅच मध्ये शिरकाव करते, कारण केतन म्हात्रेची जिथे आपण पाहिलं 2 बॉलमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. डबल कबरदी 10. 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल विजय पावले. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने शेवटच्या क्षणाला लेट कट केलं होतं. धाव अवेलेबल नाही आहे, जोखीम पत्करायची नाही हे हिरलं ते केतनने. आणि अर्थात ही धाव इथे घेतलेली नाही आहे. केतन म्हात्रे या वर्षीचं हंगाम त्याच्यासाठी चांगलं राहिलंय,
कारण आपण पाहिलं तर रतनबुवा स्मृती चषकामध्ये त्याच्या नावावरती मिळालेली कार असेल, त्याने जो काय कारनामा केला, विजय पावलेच्या नावावरची यावर्षीच्या नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये देखील कार पाहायला मिळाली होती आणि यावर्षी त्याने अनेक मोठ्या स्पर्धांना गवसणी घातली. केतन मात्रे ग्रामीणमधून आलेले हे दोन्ही खेळाडू आपण पाहत आहोत आणि आता इथून पुढे काय वाढून ठेवलंय. क्रिकेटचा खेळ आहे, येणारा क्षण आणि क्षण आपल्यासाठी बनलाय आणि तो बनवण्यासाठी आपण तयार राहावं लागतं. वेळ ही केवळ आपण पाहिलं ना तर घड्याळाचे केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्या हातामध्ये असते. आज तुमच्या हातामध्ये ही वेळ आहे आणि या वेळेला तुम्हाला सदुपयोग करणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान मयूर भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू मयूर भोईरला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. केतन मात्रे ऑन स्ट्राईक. बादशाह ग्रामीण क्रिकेटचा बादशाह नव्हे तर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटचा बादशाह बनलाय खेळाडू. पुढचा बॉल हा फ्रॅकर ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील त्या अर्धा डझन धावा आल्या. षटकार येतोय केतन मात्रेच्या बॅटमधून. तोच दरारा, तीच दहशत, मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवणारी भूमिका आणि या भूमिकेला न्याय दिलाय केतन मात्रेने. षटकाराला 16 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय पहा मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे. संघाची धावसंख्या 16, एक बाद. पुन्हा एकदा बाची आतली कडा घेतली आहे. काय गोलंदाजी झाली आहे. खरं तर केतन मात्रेचा खेळ पाहताना छावा सिनेमा नुकताच येऊन गेला होता आणि ज्यामधली एक ओळ मला त्याच्यासाठी म्हणावीशी वाटते, ज्या रीतीने तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जो मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतो हा खेळाडू. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा दिशाहीन राहतोय बॉल. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळाले. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 17-17 ऑन दी बोर्ड. रणनीती बदलावी लागेल. इथे ज्या रीतीने गोलंदाजी होती ना, कडवट आणि तिखट आव्हान आहे. या रखरखत्या उन्हामध्ये गरमीचं सावट आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला तो खेळ करून दाखवावा लागेल. पुढचा बॉल पुढे सावला. पुन्हा एकदा खोला टाकला. वाईड यॉर्कर. हा चेंडू देखील कोण बदललाय, दृष्टिकोन तोच ठेवलाय. चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. एक चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये शशीजी साटम सर यांची पाहायला मिळते. 17 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट. 17ला 1 धाबा थांबल्यात या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल दुसरा टाकला. एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. खोलातला बॉल आणि त्यावरती येतोय हा चौकार. केतन मात्रे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. त्याचा अंदाज हा निराळा राहिलेला आहे. त्याच्या बॅटिंगचा अंदाज आपण पाहतोय. ज्या रीतीने हा हेलिकॉप्टर स्ट्रोक वरती त्याने चौकार अर्जित केलाय. झंझावाती खेळ साकारतोय. या खेळाडूचा खेळाचे प्रत्येक चाहता वर्ग दिवाना राहिलाय. पूर्वीच्या काही ना एखादा सिनेमा चालला ना की चाहता वर्ग त्या हिरोच्या पाठीमागे लागायचा. या खेळाडूच्या पाठीमागे धावा लागतात. जणू काय बाटला चिटकून धावा मैदानाच्या आतमध्ये येतात. चौकार आला. संघाची धावसंख्या 21 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा निहाल ग्रुप आयोजित अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या संकल्पनेतून आणि या स्पर्धेचे निर्माते, प्रणेते आणि भाग्यविधाते अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 आपण पाहतोय. दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं आणि या दुसऱ्या पर्वावरती करावं गर्व असं दुसरं पर्व आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. भूमिपुत्र मैदान या ठिकाणाहून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहोत. 21ला 1 10.50च्या करंट रन रेटने धावा आल्यात. या धावगतीने धावा आल्या ना तर एकंदरीत 43 बनतात. परंतु इथून पुढे गिअर बदलावा लागेल. धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. धीरज भोईर सातत्याने चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी तोही जाणला जातो. आज आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण ज्या ज्या वेळेला धारावे संघ मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला ना त्या वेळेला ग्रामीण स्तराचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. तदनंतर आपण पाहिलं ना तर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने आपल्या नावाचा डंका पिटला आणि आज तो पुन्हा एकदा दाखल झालाय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 मध्ये. हे प्रदर्शन अपेक्षित राहील त्याच्याकडून.
आपल्या रिपिटेशनला आणि आपल्या नावाला शोभा देणारा खेळ करणं गरजेचं राहतं. कारण मैदानं बदलतात परंतु सामन्यामध्ये तुम्हाला ते प्रदर्शन करणं गरजेचं राहतं. आज भावेश पवार या ठिकाणी आला आणि भावेश पवार आणि आवर्जून सांगितलं मी कालच्या रात्रीमध्ये जिथे पालघरमध्ये खेळत होतो पालघरनंतर इथे आलो, तो खेळ तितकासा होईल अशी अपेक्षा नव्हती. लोअर फुल टोज ऑन साइडला गॅप मोठा होणार नाही धावांचा टोठा. रन्स मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत गोळीच्या वेगाने गोलीगत झापूक झुपूक चौकार आला. संघाची धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. परंतु भावेश पवारच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर एक गोष्ट आवर्जून मी म्हणेन, ज्या संघासाठी तो खेळतो ना, जर त्याने मनामध्ये ठाणलं असतं, मांडलं असतं, जर त्याने विचार केला असता, आज केतन मात्रेकडे 38 बाईक आणि त्याच वेळेला 6 कार आहेत, परंतु भावेश पवार हा असा असताना की त्याच्याकडे जवळपास 100 बाईक असत्या. कारण गोरसाई बी टीम खेळते, त्या टीममध्ये तो बॅटिंगसाठी 6व्या ते 7व्या क्रमांकावरती येतो. त्याने जर विचार केला असता, आघाडीला तो आला असता. गेले अनेक वर्ष सातत्याने तो संघासाठी खेळतोय, परंतु तो संघासाठी खेळत असताना पाहायला मिळाला तो सेल्फिश नाही. आज देखील तो संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेला आणि सर्वाधिक उशिरा गेला होता. काहीतरी चर्चा होती मैदानाच्या आतमध्ये, निर्णय काय येतो पाहिला जाईल. 25 धावा बनल्यात, 1 फलंदाज बाद, दोन्ही पंच एकत्रित आलेत. इथे कोणत्या गोष्टीची शहानिशा होती याची चर्चा इथे करण्यात येते. संघमताने निर्णय देण्यात येईल. हवेची मी चर्चा करत होतो, अनेक वर्ष सातत्याने तो क्रिकेट खेळतोय, परंतु आपल्या संघासाठी नेहमीच तो खेळताना पाहायला मिळाला. रायगड आणि ठाणे ज्यावेळेला रेस्ट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट खेळत होते त्यावेळेला देखील तो संघाच्या चित्रासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्विक सिंगल, एक चिकी सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न आणि इथे मला वाटलं कोपरी किरणेमध्ये धावांचा सेल लागला की काय. गेट 1 बाय 1 फ्री, 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने 27 बनल्यात. ऍक्शन रिप्ले बा शफल झाले, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, बॅटरला फॉलो केलं होतं गोलंदाजाने. अर्थात ऋषी जाधवला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 ते 3 मोठे स्ट्रोक अपेक्षित राहतील. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर, फटका फासलाय चेंड हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय, जिथून धावा प्राप्त होत असताना 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकाला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आल्या, 2 धावा कंप्लीट झाल्यात. ला 1 आपण पाहतो आहोत. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 1 चौकार आणि तदनंतर 2 डबल, अर्थात एकंदरीत 8 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या षटकाच्या दरम्यान चांगली गोलंदाजी ऋषी जाधव करतोय. पुढचा बॉल खोलातला आहे, एक्स्ट्रा कव्हरला केला, गॅप मोठा आहे. तिथे निर्जन सई चेंडू ट्रॅव्हल होत असताना अफलातून आणि आकर्षक स्ट्रोक, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. 4 धावा हव्या होत्या ना संघाच्या हितासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि सध्याच्या घडीला तुटून पडलाय तो अर्थातच धीरज भोईर. धीरज भोईरचा अंदाज निराळा आहे. मैदानावरती त्याची बाट बोलू लागली आहे. ठाण्याचा शूरवीर धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 33ला 1. खोलातला बाटची लिडिंग एज, नशिबाची साथ, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नशिबाने ही साथ दिली आहे खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. नशिबाने या खेळाडूला साथ दिली आहे. धावा आल्यात, धावा येऊ लागल्यात. जिथे धीरज भोईरच्या बॅटची लिडिंग एज घेतली, लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप ट्रॅव्हल झाला आणि तिथून चौकार आलाय. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकू लागले आहे. मुंबईच्या टॅक्सीचं मीटर जसं धावतं ना, आता तशी धावसंख्या धावू लागली आहे. 37ला 1, 37 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. धावांसाठीची धाव जद्दोजहद इथे चालू आहे. खोलातला बॉल कबर्सला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपतोय. 39 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आरजू 11 या टीमला आपण पाहतोय. संत बाळू मामा वॉरियर्स आणि त्याच वेळेला आपण आरजू 11 या 2 संघांदरम्यानची ही भिडंत, हे द्वंद्व युद्ध मैदानावरती पाहत आहोत.
खरं तर या स्पर्धेने आपले मापदंड ओलांडले आहेत. या स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा चालू आहे, ऑल इंडियन आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याच वेळेला नवी मुंबईचे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. सातारा जिल्ह्याचे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाल्यात. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. आज रविवारचा दिवस आहे आणि तुम्हाला 22 यार्डच्या माध्यमातून हे प्रेक्षक वर्ग इथे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आहे, रखरखतं ऊन आहे, परंतु या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे मात्र प्रेक्षक वर्गाची गर्दी, जे दर्दी आहेत ना ते गर्दी करतात आणि या प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. या प्रेक्षक वर्गाला जास्तीचं काही नको हवं असतं. या प्रेक्षक वर्गाला धावा किती झाल्या, कोणता खेळाडू बॅटिंग करतोय आणि सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न राहतो तो धावा आणि धावा किती झाल्या ते आमच्यापर्यंत पोहोचवा. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला. कारण प्रत्येकाला स्कोर काय झाला ना हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. त्यांनी 9 बनल्यात, एक फलंदाज बाद झालाय. 13च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाला. शेवटचं षटक येणं अजूनही बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कमध्ये कोणाला इन्व्हाइट करण्यात येत आहे. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना सुजित पाहायला मिळेल. नेहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 आणि अशोक दादा सकपाळ यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा साकारली गेली आहे. एका षटकाचा खरं तर खेळ सध्या समाप्त राहिला आहे आणि 39 धावा सर बनवल्या गेल्यात आणि चांगली मी म्हणेन बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. परंतु जे बॅटिंग हवी आहे ती सध्या झाली नाही आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 39 धावा 3 षटकांचा खेळ. यस धीरज आणि केतन मात्रे. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे केतन मात्रेने आणि आज त्याची बॅट कशा रीतीने बोलते हे पाहणं गरजेचं राहील. कारण अद्याप तो तितकासा शांत. 8 बॉल 11 धावा केतनच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाल्यात. 39 धावा बोलक्यावरती आहे. 13चा करंट रन रेट. इथून स्ट्रोक मोठे खेळावा लागतील. स्ट्रोक मेकर बॅटर बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. पहिल्या बॉलवरती सिंगल. शेवटच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळते सिंगल आली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. आता प्रत्येक बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न करणार असणार आहे. कारण का विकेट हव्यात, रन्स हव्यात आणि त्या परंतु आतापर्यंत होत नाहीयेत. धीरज भोयरांना पाहतोय 8 बॉलच्या पाठीमागे 22 धावा. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये केली आणि 9 बॉलच्या पाठीमध्ये 12 धावा. म्हणजे आतापर्यंत केतन मात्रेंना बॅकमध्ये ठेवलंय. चांगली बॅटिंग कारण का 5 बॉलमध्ये तुम्हाला 20 धावा जमवणं हे आवश्यक असणार आहे. टॉससाठी कॅप्टन सुर्वे टायगर कॅप्टन आलेले आहेत. परी 11 कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. कॅप्टन 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती सुजित पुन्हा एकदा दाखल होईल. स्विचिंग व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. पहली उंगली सीधी थी, अब उंगली टेढ़ी कर दी और टेढ़ी कर दी तो भाई मेडा लग गया. इथे 6 धावा आल्या. चांगली बॅटिंग. स्विस साऊंडचा इथे वापर केलाय. स्विस साऊंडचा वापर केला आणि 6 धावा आल्यात आणि चांगली बॅटिंग. आता भर पडते धावांची कारण का 6 धावा आल्यात आणि हाच खरं तर ही देवबोली हवी आहे आणि तो प्रयत्न आता सातत्यपूर्वक राहील का या 4 बॉलच्या पाठीमागे आले तो धमाकेदार स्विच सीट षटकार. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हा बॉल खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता परंतु क्विक सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती आहेत. पाईच्या स्वरूपामधून धाव येते. 47 ऑन द बोर्ड. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नव्हता इथे. स्टेशन थोडीशी चूक केली आहे परंतु केतन मात्रे ऑन स्ट्राईक असणार आहे. 3 बॉलचा खेळ आहे बाकी आतापर्यंत. एका 2 मोठे विकेट आले. एक फायटिंग चेसिंग स्कोर या मॅच मध्ये होऊ शकतो. व धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात कारण 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे येणारे अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे आणि 3 बॉलमध्ये महत्त्वाचं राहणार आहे ना तर खऱ्या अर्थानं काही अंशी इजा झाली आहे कदाचित यष्टिरक्षकाला. असंच वाटू लागलंय जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काही काळ हे खेळाडू एकत्रित आलेले पाहायला मिळालेत. बॉल खाली राहिला आणि तितकासा गॅदर होऊ शकला नाही. विजय पावलेला आपण पाहतोय. कदाचित 4 आर्म्सवरती जाऊन चेंडू आढळला आणि नफ्सवरती ज्या वेळेला या रखरखत्या उन्हामध्ये चेंडू येऊन आढळतो ना हात निकामी होतात आणि कुठेतरी तो झंझावात त्याला पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग अँड स्ट्रॉंग. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट.
षटकार. खडे 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 इथे उचललाय, फेकलाय सरळ 20 सेफ मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये पाच राहिलेत आणि पाहता पाहता बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी अफलातून क्रॅकिंग आणि खरं तर एक वजनदार आणि संघ मालकाचा विश्वास आणि आपल्या टीमचा विश्वास होणार हा षटकार आला. 53 धावा, अर्धशतक कंप्लीट. 53ला 1. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. हेच सांगतोय केतन म्हात्रे. यावेळेला गॅप मोठा आहे. इथे रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडू येण्यावरती आधी चेंडूने मारली बाजी. रन्स मिळतील 4. इथे येतोय चौकार. रूम मिळाला आणि रूम मिळाल्यानंतर त्याने खरं तर धूम मचावली आहे. गॅप मोठा होता आणि त्याच्यानंतर खरं तर चांगला इथे परफेक्ट होतं. बॅट खेटला, पाहिलं थोडंसं वाईड इश आहे. त्याच्यानंतर गॅपमध्ये ढकला, थोडंसं हॅक पॅटर आणि त्याला टायमिंग देखील अचूक प्रॉपर झालंय आणि त्याच कारणाने पहिला षटकार आणि आता चौकार. राहिलेला शेवटचा बॉल टोटल झाले त्या 57 धावा. चांगली बॅटिंग. सुजितने या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात. 11 बॉलमध्ये 22 वरती केतन म्हात्रे खेळतोय. 10 बॉल 28 धावांवरती धीरज भोईर खेळतोय. 57ला 1. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा चेंडू लोअर फुलटोज आहे. लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू खऱ्यानंतर पोहोचेल जरूर. झेल निसटलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 59 टन बनला. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. केतन म्हात्रे तिसऱ्यासाठी पलटलाय परंतु 59 धाव फलकावरती धावा आणि एक जिथे 60 धाव संख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. आरजू 11 या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना संघ जिथे मात्र संत बाळूमामा या टीमच्या समोर. टॉस करून घेऊयात आपण. परी 11 आणि सुरवे टायगर दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत. सध्या टॉस केला जातोय. दादा टॉस कोणाकडून? टॉस सुरवे टायगर आणि परी 11. कॉल. सुरवे टायगर मला वाटतं 3 वेळा हे आले ना. लेट्स सी. टॉस नशिबानं जिंकला जातो. मॅच तर तुम्हाला मेहनतीनं जिंकावी लागेल. टॉस कोणाकडे बघूयात. कोण मागणारे? अर्थातच परी 11 टॉस मागणारे. निहाल रिसॉर्ट हा कॉल आहे आणि महाविश्व चॅम्पियन लीग. कितवा टॉस जिंकलायस तू? हा लागोपाठ तिसरा टॉस जिंकलाय. ज्या पद्धतीने खेळ राहिलाय सुरवे टायगरचा प्रवास थोडासा अडखळीचा प्रवास राहिला. मात्र त्या अडचणीतून म्हणजे जे काटे तुम्हाला टोचत होते पायाला त्याच काट्यांनी तुमचा वेग वाढवला मॅचचा आणि त्यानंतर तुम्ही टॉप 3 पर्यंत येऊन पोहोचलाय. टॉप 6 पर्यंत येऊन पोहोचलाय. टॉस जिंकलाय. महत्त्वाचा निर्णय. बॉलिंग करू. प्रवास कसा राहिला टीमचा? प्रवास खूप खडतर राहिला आहे. काय सगळ्याच टीम चांगल्या आहेत त्यामुळे परफॉर्मन्स सर्वांकडूनच होत आहे. त्यामुळे तेवढे मेहनत करायला लागेल. टॉस राहिला नाहीये तुझ्या दिशेनं. जर टॉस असता तर गेला असताच बॅटिंगसाठी? नाही, क्षेत्ररक्षणच गेलं असतं. पण आता बॅटिंग करायची तुला. सुरवे टायगर ऑलरेडी आपण पहिले एक वेगळ्या फॉर्ममध्ये आणि ऑलरेडी बरेचसे धक्के त्या टीमने खाल्ले. ही मॅच सहजासहजी ते सोडणार नाहीयेत. मात्र एक मॅजिकल फिगर असते. जाणू शकतो तुझ्या मनामध्ये काय असेल मॅजिकल फिगर? या मैदानामध्ये एक सेफ झोनमध्ये स्कोर काय असू शकतो? नक्की 4 ओव्हर 55 धावा सेफ असू शकतात. ओके. एका बाजूला आपण पहिलं टॉस जिंकला सुरवे टायगर टीमनं. दे वॉन्ट दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि ज्या पद्धतीने कॅप्टनसोबत चर्चा आली, कॅप्टन सांगितलं आम्ही गोलंदाजी घेणार आहोत. बरेचशा अडचणी त्यांच्या समोर आल्या. मात्र परी 11 सोबत जेव्हा चर्चा झाली, परी 11 सांगितले 55 ते 60 धावा आम्ही देणार आहेत. यानंतरची ती कहाणी आहे. लेट्स सी. हा विषय यानंतरच्या मॅचमध्ये आपण घेऊयात की परी 11 55-60 पर्यंत पोहोचते का. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोडासा पहिल्या इनिंगचा खेळ झाला आहे. सेकंड इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणखीन एक व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. अर्थात हा सन्मान ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा आहे आणि हा सन्मान करतोय कोण? तर संघ मालकाच्या माध्यमातून हा सन्मान होतोय. मित्रांनो, युवान वॉरियर्स या संघाचे रवींद्रदादा सपकाळ साहेब आपल्या अहिरे गावचे आणि त्यांच्या टीममध्ये ऑल इंडिया आयकॉन वारेट गावचा भिवंडीचा अर्थातच प्रथमेश ठाकरे खेळतोय. आणि या संघ मालकांची इच्छा आहे की रवींद्रदादा सपकाळ साहेब यांची इच्छा आहे की प्रथमेश ठाकरेचा सन्मान, त्याला एक स्पेशल गिफ्ट आम्हाला द्यायचं आहे. परफॉर्मन्स गिफ्ट त्याला द्यायचं आहे. आणि त्यासाठी मी विनंती करेन प्रथमेश ठाकरे आपण या. प्रथमेश ठाकरे आपण या व्यासपीठावरती प्लीज. येस प्रथमेश या. संपूर्ण परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिलं तर युवन फायटरसाठी खूप इम्पॉर्टंट राहिला. युवन फायटरला आपण पाहिलं तर अगदी आकाश काळे आपण पण या. आकाश काळे आपण पण या प्लीज.
येस आकाश काळे आपण देखील जॉईन व्हा. प्रथमेश ठाकरे आपण या व्यासपीठावरती लगेच. संघ मालकाच्या माध्यमातून जो परफॉर्मन्स गिफ्ट आहे ते तुला दिलं जाईल या व्यासपीठावरती. निहाल ग्रुपच्या माध्यमातून या गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत आणि या खऱ्या अर्थानं आपण पहिलं तर चर्चेत राहतील या गोष्टी. थोड्याच वेळामध्ये मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सध्या आपण पहिले रवींद्रदादा सपकाळ साहेब आहिरेचे त्यांचा संघ आहे युवन वॉरियर्स आणि या संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश ठाकरे आणि प्रथमेश ठाकरेचे आपण पाहिलं तर परफॉर्मन्ससाठी त्याला संघ मालकाकडून स्पेशल गिफ्ट दिलं जाते ते व्यासपीठावरती सध्या दिलं जाईल. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या. यानंतर देखील एक मॅच आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये कशा पद्धतीने आपण खेळ करणार आहोत याचीही चर्चा आपण करणार आहोत. तोपर्यंत जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने. थँक्यू. खरं तर ISPL आता नुकतीच पार पडली. टायगर्स ऑफ कोलकातामध्ये प्रथमेश ठाकरे खेळत होता आणि जो ज्या संघामध्ये खेळत होता ना त्याचे कोच स्वतः व्यासपीठावरती आहेत. कल्याणजी घोरपडे सर यांना आपण पाहतोय. 11.5 लाखाची बोली लागली होती या खेळाडूला. तो प्रथमेश ठाकरे ISPL भारतातील सर्वाधिक मोठी स्पर्धा 1 कोटीची तिथं प्रथम पारितोषिक होतं आणि ज्यामध्ये खेळत असताना आपण या खेळाडूला पाहिलं होतं. चला मैदानाच्या आतमध्ये ISPL जिंकणारा कॅप्टन आलाय जिथे बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये माझी मुंबईचा कर्णधार म्हणून त्याने पाहिलं कारण योगेश पेणकरच्या जिथे अनुपस्थितीमध्ये या खेळाडूला कॅप्टनशिप मिळाली आणि ISPL ज्याने लीड करत असताना संघाला जिंकून दिलं तो अर्थातच विजय पावले स्ट्रायकर इनवरती पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक इनवरती जिथे सुजितला आपण पाहतोय धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती. चेक सॉरी व्यासपीठावरती मनापासून अधिक स्वागत करेल KSK महाबळेश्वरचे खजिनदार सन्माननीय चेतनजी शेलार साहेब आणि त्याचबरोबर KSK महाबळेश्वरचे माजी सचिव सन्माननीय आदरणीय किरणजी कदम साहेब. दोन्ही मान्यवरांचं मी मनापासून अधिक स्वागत करेल. चेतनजी शेलार साहेब आणि किरणजी कदम साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगच्या वतीनं वेलकम सुस्वागतम. मॅचकडे आपण बोलतो आहोत. लक्ष ठेवलंय त्या 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि जिथे सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल धीरज भोईर. पहिला बॉल लोअर फुल टोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे निर्धाव चेंडूने या संपर्काने सांगितले DRS कॉल इथे करण्यात आलाय. वेस्ट साईड पाहिली जाईल. पहिलेच बॉल आपण पाहिलं तर थोडासा उचली घेतलाय जरूर. च्या पद्धतीने फुल टॉस टाकला म्हणजे DRS घेतलेला आहे की पहिला बॉलची खरं तर इथे छान केली जाईल. पहिलाच बॉल नो असणार आहे. आता दिवाळी ना दसरा ना फिर भी बोनस की तयारी आणि हा आता ही तयारी करणार का बॅटर हे महत्वाचं आहे. सुजित सेवाळे आणि विजय पावले असणार आहेत. पहिला बॉल सर नो आलाय धीरज भोईरचा. नो बॉल आणि फ्री हिटचा चेंडू जिथे हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतं झेल टिपलाय आणि अर्थात आपण पाहतोय धावफलकावरती धाबा या एकेरीच्या मदतीने 2 बनल्यात. 60चा पाठलाग करायचा उमेश सर. अटॅकिंग इंटेंट दाखवावं लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना मोठे स्ट्रोक इथे खेळणं गरजेचं राहील. 4 षटकांची मॅच. अभी नाही तो कभी नाही. C फॉर क्रिकेट, T फॉर टॅलेंट, A फॉर अटॅक. इथे अटॅक करावा लागेल आणि तो प्रयत्न करायला हवा. फ्रीडच्या बॉलवरती आला नाही ते धावा. त्यामुळे अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला. बॉल इथे एक तर सिंगल मिळते. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि एकच धाव या बॉलवरती मिळते. चांगली बॉलिंग. ज्यावेळेस पहिला बॉल न टाकला होता, पहिला बॉल बीमरचा होता, त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टमचा वापर, टप्प्यावरती नियंत्रण, तो फोकस आणि इथे एक सिंगल इथे एक सिंगल आली. 3 धावा धावफलकावरती धीरज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. धीरजला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने विजय ऑन स्ट्राईक आहे. विजय पावले यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. हा डॉट बॉल. इतनी गलती कभी क्रिकेट में कभी नहीं चलती. आपण सुरुवातीचे बॉल डायरेक्ट आपण स्विच आउट खेळण्याला जात आहे. पहिले सेटअप होणं खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिले सेटअप व्हा, त्याच्यानंतर तुम्ही स्विच जरूर केला, परंतु कारण धावा तुम्हाला जास्त जमवायचे आहेत, बॉल कमी आहेत, त्याच्यामुळं पहिलं संयमानाने स्ट्रेट डाऊन हे खेळणं महत्त्वाचं आहे. 3 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट. पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळतील 4.
हा आलाय चौकार. पहिला प्रयत्न खरं तर अनसक्सेस झाला, दुसरा प्रयत्न सक्सेस झालाय आणि दुसरा प्रयत्न आपण पहिला बॉल हाफ पेच होता, आता ह्या बॅटवरती आलाय आणि त्याच्यानंतर एक चांगला स्ट्रोक आलाय आणि त्याच्यानंतर आल्या त्या 4 धावा. सुंदर सुरुवात सध्या आपण बघतोय संत बाळूमामा टीमची. विजय पावले हा तो खेळाडू आहे ना, मला आठवतं डिंगडॉंग टीम एक वेळेला अडचणीमध्ये राहिली, पालीची नाईटची स्पर्धा, आणि जिथे मात्र इम्रोज खानच्या अगेन्स्ट 5 बॉल 5 षटकार लगवत असताना 31चा पाठलाग ज्याने लिलॅक करून दिला होता, तिथून पुढे हा खेळाडू चर्चेत आला, तो विजय पावले. यावेळेचा बॉल खाली राहिला, जिथे मात्र शॉर्ट मारला क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल. 3 बॉलच्या पाठीमागे तोच प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर इथे देखील डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने सुरुवात केली, पहिला बॉल डॉट आला, रिव्हर्स शॉट, त्याच्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, परंतु हा बॉल डॉट आहे आणि 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. P1चं पहिलं षटक चालू आहे. सामने अगर काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारू, इस गेंदबाज को छक्का कैसा मारू. 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. नेक्स्ट बॉल. 7 ऑन दी बोर्ड. अद्याप मोठा स्ट्रोक केवळ एक पाहायला मिळालाय. पुढचा बॉल अभिप्रेत होतो, मोठे स्ट्रोक कधी येतील पाहणं. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मॅचची मोठी विकेट, गोल्डन विकेट, विजय पावले रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विजयची पावलं आता वळतील डगआउटकडे. बाद. जबरदस्त ज्या पद्धतीने बॉल आला त्या पद्धतीने फेकला गेलाय आणि विजय पावले सरांची ते विकेट इथे मिळाली गेली आहे. काय गरज होती का वारंवार तो प्रयत्न आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा. आता इथे 4 बॉलच्या पाठीमागे स्विच आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल हातामध्ये, कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आले, ज्या पद्धतीने बॉल आला त्या पद्धतीने फेकलाय आणि त्याच पद्धतीने गोलंदाजीने लगेच कलेक्ट केला आणि विजय पावले हे बाद झालेत. नाराज आहेत स्वतःवरती आणि आता जड पावले नाहीच तर असती आता मैदानामध्ये येत आहेत. अगदी सर, आपण पाहिलं तर जे स्पेशल गिफ्ट संघ मालकाकडून प्रथमेश ठाकरे यांच्या खेळीसाठी दिलं जातं, त्याच्या परफॉर्मन्ससाठी दिले जाते. रवींद्रदादा सपकाळ साहेब, मी विनंती करेल आपण या संघाचे संघ ओनर युवन वॉरियर्स आणि या संघामध्ये वारेट गावचा अर्थातच भिवंडीचा प्रथमेश ठाकरे ऑल इंडिया आयकॉन खेळतो, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर स्पेशल हे गिफ्ट. आणि येस सर, स्पेशल गिफ्टसाठी आपण पाहताय गेम चेंजरची अगदी ब्रँडेड बॅट यावेळी मात्र दिली जाते. सर क्या बात है. भारत आणि पाकिस्तानची पहिला सामना झाला, ज्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा प्रथमेश ठाकरे, करीना कपूर आणि सैफ अली खानच्या संघामध्ये ISPL, जिथे भावेश पवारच्या नेतृत्वामध्ये गतवर्षी जिंकणारा खेळाडू म्हणजे भावेश, जिथे प्रथमेश ठाकरेला हा पुरस्कार दिला आहे. बजाय ते यार एका षटकाच्या समाप्तीला जर धावा झाल्या त्या 7 धावा आतापर्यंत आणि 3 बॉल. खरं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 53 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी, कारण का सुजित शेवळे एका बाजूला आणि मयूर बोहीर असणार एका बाजूला. चांगली मॅच इथे रंगली गेली आहे. चांगला सामना निश्चित पाहायला मिळणार आहे. या टीम मात्र शंका नाही, कारण 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 53ची आवश्यकता. सामन्याला सुरुवात होईल आणि जिथे मात्र 18 चेंडू आणि 53ची गरज. आकाश काळेला आपण पाहिलं, खरं तर मृत्युंजय पुणे या टीम मधून या वर्षीचा हंगाम आघाडीला येत असताना सर्वाधिक धावा त्यांनी गोळा केल्यात ना, तो आकाश काळे आज देखील चांगला खेळला. भावेश पवारलाही प्रश्न पडला होता की तो उलटा कसा मारू शकतो. पुढचा बॉल खोला टाकला, तेडीएससी रक्षकाचा भेट. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने बॉल इथे डिलिव्हर केलाय. बॉल पुढ्यात टाकला होता आणि त्याच्यानंतर असं वाटलं की हलकीशी एज लागली काय, हा देखील प्रश्न उपस्थित राहिला होता, परंतु यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल आला. डॉट. पहिलाच बॉल. चांगली सुरुवात सध्या अर्जू 11 टीम कडून दुसऱ्या ओव्हरमध्ये. मुभा दिलेला नाहीये कोणती फलंदाजाला. हा फॉलो केल्यात उजव्याच्या बाहेर, जिथे मात्र खुला टाकलेले बॉल इथे पाहायला मिळाल्यात. एखादं नाणं खेळपट्टीवरती उमेशचं ठेवावा आणि तिथे बॉल टाकावा लावा ना. इक्बाल सिनेमा सारखं मला तो दृश्य आठवतोय. आणि इथे शेष तळपदे नाहीये, केतन मात्रे गोलंदाजी करतो आणि वाईड यॉर्कर टाकलेत त्याने 2. बरोबर. एखादी गोटी तिथे ठेवा आणि त्या गोटीला मारावं, तसाच तो नेम सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना. यावेळेचा बॉल बॅटची फाईन एज घेतली आहे, आतली कडा आणि फाईन लेगला मिळतील धावा. 4. हा आला चौकार. चांगलं आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल सुटल्यानंतर खरं तर 4 धावेने सीमापार गाठले गेले. क्षेत्ररक्षक होते पाहत राहिले आणि पाहताच हा बॉल निघून चाललाय. डाय मारली होती, 2 हात टेकवले होते, पण त्याचा काही फायदा नाही. 2 हात नाहीये, 2 टेकवायचे नाहीये तुम्हाला, हा बॉल घ्यायचा येतात, परंतु 4 आल्यात. 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा आणि टोटल जमल्यात आतापर्यंत 12 धावा. सुजित शेवाळे करडचा डाऊन सध्या मैदानामध्ये. त्यामुळे स्लो फुल टच बॉल चालू केला. इथे लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय.
पण बाउन्स इथे अडवलं गेलं आणि सध्या मी म्हणेन ज्या पद्धतीनं अर्जो 11 टीमचे गोलंदाज करतायत आणि 4 बॉलच्या पाठीमागे 6 धावा आणि आतापर्यंत 13 धावा. क्या 13 क्या मेरा. कुणाचे 3-13 कधी कुणाचे कधी वाचतील सर सांगू शकत नाहीये. 14 बॉल आणि 47 ची गरज. हा बॉल पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर येतो हा षटकार. तेवढीच उंची तेवढीच लांबी चंद्रयान 3च्या बेटीला आणि असे षटकार हवात. एका दुका से काम नहीं चलने वाला, एका दुका से दाल नहीं गलने वाली है. मैच को जीतना है, उस मंजिल तक जाना है तो लगाए भैया 24 छक्के और जीतिए मॅच. ज्यांनी आईवा कॅच पकडली आहे त्या प्रेक्षकांना विनंती करेल, आपण 200 रुपयाचे कॅश प्राइजचे मानकरी झाला आहात, कारण की या स्पर्धेला आईवा कॅच साठी आहेत तब्बल 200 रुपये. तर आपण येऊ शकता व्यासपीठावरती. थँक्यू. 19 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस बॉल कोलातमध्ये पाहायला मिळाला. मयूर भोईरने या आधीचा बॉल इतका उंच मारला होता ना, मला वाटलं सुनीता विलियम्सला सांगावं लागतंय की काय बॉल खाली घेऊन येण्यासाठी, परंतु षटकार गेला आणि जिथे चांगला झेल प्रेक्षक वर्गाने टिपला जो मात्र हा शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले आपण व्हाईट बॉल अगदी खोलात टाकला होता, व्हाईट यॉर्कर जो इथे पाहायला मिळाला. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 19 बनल्यात, 12 बॉल आणि 41 ची गरज. सन्माननीय लक्ष्मण दादा सपकाळ साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनापासून अधिक स्वागत. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं आपलं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू सो मच. 12 बॉल आणि 39 धाब्यांची आवश्यकता. मॅच 41 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सुजित सेवाले कराडचा डॉन मैदानामध्ये आतमध्ये आहे. तोपर्यंत गाजा वाजा वाजू शकतो, परंतु खरं तर आता सर मी हेच म्हणेन, शिजित सेवाळे आहे तो काटा आहे आणि आपल्या टीमसाठी गुलाबाचं फूल आहे. मॅच ऑन आहे. मॅच होण्याचा थोडीशी घाई करा. चांगली मॅच इथे बनतीये. आतापर्यंत 2 षटकांच्या समांतर धावा झाल्या आहेत. एकूण तरी आपण पाहिलं तर 19 धावा आणि 12 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती, समोर सुजित सेवाले. विवेक शिंदे म्हटलं तर KS क्रिकेट प्रतिष्ठानचा बाहुबली आणि तो सध्या आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर करडचा डॉन. मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंगस. मॅच जिंकणं हे इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीम साठी. सध्या आपण पाहिलं तर जे सर शांतता आहे, दुपारचं सत्र आहे आणि ऊन आपण बघतोय खूप भरपूर आहे आणि त्याच्यानंतर शांतता सध्या मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. चहू बाजूला प्रेक्षक वर्ग तितकासा आलेला पाहायला मिळतो, कारण डाव्या बाजूला तुम्ही पाहाल ना सर्वाधिक जास्त गर्दी आहे. 2 स्टँड फुल झाल्यात. याहून अधिक काय हवं. उजव्या बाजूला तितकीशी गर्दी पाहायला मिळते. 19 मांडल्यात, 1 बाद. पहिलाच बॉल फाईन लेगला बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम बॅगेट ठोकला ही ते डॉनने. षटकार एक आला आणि परंतु एनर्जी उमेश सरांची इथे आपण पाहतोय. हा बॉल जिथे मात्र ऑन साइडला केला आणि इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. इथे हुक केला आणि धावा बुक केला. षटकार आला. शिजदे हाफ ट्रॅकर बॉल वरती सुरुवात तर चांगली झाली आहे षटकाची, कारण 25 बांधल्यात. येणाऱ्या 11 बॉल आणि 35 ची गरज. 11 बॉल 35 ची धावा. आता मीटिंग होईल. काय करायचं, कुठं करायचं, कसं करायचं. प्लॅनिंग हा तुमचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्लॅनिंग हा तुमचा खरं तर इनफॅक्ट महत्वाचा फॅक्टर या मॅच मध्ये असणार आहे. व्यासपीठावरती आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. या स्पर्धेचे भाग्यविधाते सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचे अगदी मित्र परिवार आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं आता आपण पाहिलं तर दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे. जो आपल्यासाठी वेळ काढतो तो खरा आपला मित्र असतो. त्यांचे सन्माननीय मित्र परिवार हरिजी अवस्थी साहेब, सुनीलजी सिंग साहेब, मनोजजी साळुंके साहेब या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून एक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागत. सुजित सेवाळे. ओहो, आणखी ते खोलवा टाकला होता. बॉल ऑनस्लेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल थोडासा थांबलाय तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये आलाय तो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि इथे पारितोषिक आलंय. धनंजय मामुलकर यांच्या माध्यमातून सुजित शेवाळेच्या प्रत्येक षटकाराला तब्बल 200 रुपयाचं प्राइज आहे. थँक्यू सो मच. चांगली बॉलिंग. पहिला बॉल इथे षटकाराला होता फाईन लेग मध्ये, दुसरा बॉल डॉट आलाय. विवेक शिंदे पुणे तयार. आणखीन घेते चांगला शॉप स्ट्रोक देतोय. ओहो, चांगली फिल्डिंग होतीये. सी कॉर्नरला धाव रोखली गेली सर. धावा थांबवल्या गेल्या, परंतु ज्या वेळेला क्षेत्ररक्षक मिड विकेटला जम घेतली ना केतन मात्रेने, इकडेही जम घेतली होती.
कारण बॉल अडवणं पहा किती गरजेचं होतं. एकाच वेळेला दोन्ही खेळाडूंनी जम घेतली, बॉल अडवला गेला. ही बाब महत्वाची आहे. धावा थांबवायच्या आहेत, कारण एक मोठं लक्ष म्हणता येईल. क्रिकेटमध्ये कोणती लक्षाची मोठी धावसंख्या यशाची आम्ही देत नाही. या 60 धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. 9 बॉल 34ची गरज आहे. पुढचे 3 चेंडू फार महत्वाचे राहतील. क्रिकेट आहे, कोणत्याही बॉलला गॅरंटी देऊ शकत नाही. विवेक शिंदे पुन्हा तयार. या वेळेस हुक केला, पुन्हा एकदा बॉल पाठवलाय. बॉल जाईल ते सीमा रेषेवर. रामदेव दबा पतंजली षटकार येतो इथे. दमदार 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 करुम 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 7 धावांसाठी षटकार. षटकार आला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. बागफुटला आल्या, ऑन साइडला वाट पाहिली आणि तदनंतर बाट लावली आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार येत असताना पाहायला मिळतोय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. हा खेळाडू हार मानायला तयारच नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 13 वरती मयूर भोईर नॉट आउट केलं. 32 बनल्यात. येणारे बॉल शेष राहिलेत 8 मध्ये 28 ची गरज. चांगली बॅटिंग होतीये. बॉल डॉट टाकावे लागतील. प्रत्येक बॉल डॉट हा विश्वात्मक असणार आहे. प्रत्येक डॉट बॉल हा ऊर्जा वाढवणार असणार आहे. 2 बॉल जरीही ते खराब टाकले होते, 2 बॉल वरती आक्रमण केलं होतं, परंतु 2 बॉल डॉट देखील टाकलेत आणि हा विश्वास खर तर संघाचा वाढवणारा डॉट बॉल. 32 धावा धावफलकावरती लगावला गेला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू इथे येणं गरजेचं आहे. 7 बॉलचा खेळ इथून शेष राहिला आणि 7 बॉलमध्ये जिथे 28 ची आवश्यकता असताना विवेकवरती हल्ले चढवले गेले. 2 षटकार त्याचा अगेन्स्ट आल्यात. 13 धावा त्याने खर्च केल्यात. पार्टनरशिप 25 ची बनली आहे. महत्वाचा हा सामना. चांगली मॅच यावेळेस म्हणतीये. अनकेळकीचा टॅप शॉट केला, ऑन साइडला बॉल टर्न केला. सी कॉर्नर मध्ये लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन आलेलं आहे आणि एक सिंगल, कारण का तर मात्रे असणार आहेत. एक सिंगल मिळतीये आणि बघता बघता आता ओव्हरची समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ तर समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीमध्ये धावा झाल्या 33. त्याच्यामध्ये 1 विकेट म्हणजे विजय पावले बाद झाल्यात. सर या ओव्हरमध्ये आपण पाहिलंय 2 षटकार आले आहेत आणि त्याच पद्धतीनं 3 सिंगल देखील आली आहेत. चांगली ओव्हर म्हणून चांगली मॅच बनली आहे. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. तोपर्यंत हम यू गए और यू आए तब तक SD चा. तोपर्यंत आम्ही येतो. ऐवा कॅच आपण देऊयात. ज्या अरे तू काल पण होतास ना. इकडे 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 ये पहिले थांब. काल पण कॅच पकडली. पण पकडलेली. त्याच्या आधी पण पकडलेली कॅच. नाही काल नाही, काल 1 पकडली, आज पकडली दुसरी. झाले 400. वा दादा, कालही कॅच पकडली याच खेळाडूनं, आजही याच खेळाडूनं कॅच पकडली. मैदानाच्या बाहेरचा हा खेळाडू आईबा कॅच. जयेशजी भोसले सर खऱ्या अर्थानं सांगायला आवडेल, कारण की खेळाडू येतात मैदानामध्ये मॅच बघतात, मात्र हे या 200 रुपयाची व्हॅल्यू खूप आहे सर. यांनी एक काय क्रिकेट खेळलेलं असं सर, काय बोलाल तुम्ही या आईवा कॅचसाठी, या खेळाडूंसाठी? नाही, प्रेक्षक वर्ग म्हणून हे ज्या वेळेला येतात ना, खरं तर कौतुक या गोष्टीचे करेन. प्राईज कितीही छोटं किंवा मोठा असू द्या, प्राईज आहे. आज रविवारचा दिवस बनला त्यांचा, कारण दुपारची वेळ आहे. खरं तर त्यांनाही शुभेच्छा आपण देऊयात. अर्थात रविवारचा दिवस म्हणजे आज नॉनव्हेजचा दिवस आहे आणि खरं तर त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ खर्च करताय क्षेत्ररक्षण करणारा संघ, आम्ही आपलं लक्ष वेधू. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्या. विवेकला आपण पाहिलं, रुळे यावर्षीच्या हंगामामध्ये फार फॉर्मामध्ये 10हून अधिक ट्रॉफ्या जिंकल्यात रुळे या टीमने. आणि या संघाचा खेळाडू थोडासा महागडा राहिला. 14 धावा या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. मला ती मॅच आठवली ना नवी मुंबईमध्ये असल्यानंतर, मला खरं तर संजय अंकल स्मृती चषक अर्थात संजय अंकल 40+ ग्राउंड ते आठवतं. विजय पावले गोलंदाजी करत होता आणि त्यावेळेला त्या 27 धावा चेस झाल्या होत्या, ऋषी वैद्यने बनवल्या होत्या. ती मॅच मला डोळ्यासमोर आली, कारण याआधी मी आठवण केली होती ती सँडी SP टीमच्या अगेन्स्ट विजय पावलेने बनवलेल्या 31 धावांची. अर्थात हा सामना तसा बनेल का? क्रिकेटचा खेळ आहे, रोमांच आता शिगेला जाऊन पोहोचलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. तुम्हाला मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो, सर्व काही शक्य आहे या सामन्यामध्ये. खेळ त्या दर्जाचा करून दाखवावा लागणार आहे. वेळ कशी असेल कोणाशी हे पाहणं गरजेचं. अमर आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 27 ची गरज. 6 बॉल 27 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सुजित शेवाळे कराडचा डॉन मागच्या मॅच मध्ये जबरदस्त या पठ्ठाने खर तर कामगिरी केली होती, परंतु 33 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. 33 धावा जमवायचे आहेत. मयूर भोईर ऑन स्ट्राईक, अमर बांबरस असणार आहेत बॉल ट्रॅकवरती. पहिलाच बॉल व्हाईटचा बॉल येतोय. शाहरुख खानच्या स्टाईलने सांगतायत
मैं हूं ना, मैं हूं ना, मैं हूं ना, मैं हूं ना. पहिला बॉल सर वाईटला. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे. प्रेशर दोन्ही बाजूला आहे. खरं तर आपण म्हणतो ना, प्रेशर मध्ये किचन मधल्या कुकरची शिट्टी वाजते. आपण जर माणूस आहात. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाब्याने सुरुवात झाली आहे षटकाला. शिट्टी कोण वाजवेल? पुन्हा एकदा खर्रा बॉल, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सध्या या गोलंदाजीची लय सध्या बिघडली जाते. तिसऱ्या चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 27 धावा म्हणजे रोखू देखील शकतात. समोर आपण पाहिलं मयूर भोईर आहे 7 बॉलच्या पाठीमागे 14 धावेचं योगदान. हे दडपण, हा दबाव आहे का? दडपण दबाव तो प्रत्येकावरती येतो. कोणती मोठी मॅच असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण उतरलोय. चारी बाजूला प्रेक्षक वर्ग आहेत. इथून प्रत्येक खेळाडूचा दृष्टिकोन हात राहतो की आपल्याकडून प्रदर्शन चांगलं असायला हवं. एनर्जी चांगली उमेश सर तुमची मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची तितकी चांगली असायला हवी. एनर्जी आपण पाहतोय प्रत्येकाची आहे, कारण का रखरक्त ओन त्याच्यामध्ये तुम्ही खेळ खेळताय. धावा झाल्या आतापर्यंत 35 धावा झाल्यात. बॉलर तयार होत आहेत अमर बामरस. यावेळी चांगला स्ट्रोक येतोय. लंघॉपला प्रोडक्शन ठेवलं गेलंय, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून बॉल जात असताना इथे चांगली फिल्डिंग होती. एका हात जगन्नाथ आणि इथे बॉल मात्र अडवण्यात मध्ये यश मिळालंय आणि धाव मात्र मिळतील त्या इथे फक्त किती आल्या त्या 2 धावा आल्यात. जे प्रेक्षक मिड विकेटला, हा तुम्ही तो पडदा थोडासा सोडून द्या प्लीज. थँक्यू. अरे काय लवकर ऐकलं. थँक्यू सो मच. मनापासून आभार. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आणि तुमच्यामुळे स्पर्धेला 4 चांद आहेत. थँक्यू सो मच. मनापासून आभार. 5 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. सध्या आपण पाहतोय मयूर भोईर यांना यावेळी चांगला स्ट्रोक येते. घ्या पण ढकलला गेलाय. तिथून मात्र एक सिंगल येते. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल येते आणि आता बॉल असणार आहे 4 आणि 4 मध्ये जमवायचे आहेत 22. म्हणजे 3 षटकार 1 चौकार 1 चौकार 3 षटकार टोटल झाले त्या 38 धाबा. सुजित शेवाले करडचा डॉन महत्वाचा मॅच मध्ये. जो पराभूत होईल त्याच्या बाजूला दुःख. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. जर एक जिंकणार असेल तर एक पराभूत होतो. बॉलर तयार. यावेळी स्लो फुल टच बॉल फक्त दिशा दिली. हा बॉल महत्वाचा असणार आहे. हा जर चौकार नाहीये आणि इथून मात्र बॉलला अडवलं गेलंय आणि एक सिंगल ही ते मिळते. 39 धावा झाल्यात. बडवाच्या आहेत टोटल त्या 60. आता 3 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 1-9 1 वाहिट. या मॅचला कल्लाटणी निर्माण होऊ शकते. ते करावं लागेल. थोडस चकमा द्यावे लागेल बॅटरला. दोन्ही बॅटर ऐकून आपण पाहतोय. सुजित शेवाळे आतापर्यंत 12 बॉलच्या पाठीमागे 18 धावा. विजय पावले लवकर बाद झाले आणि सध्या ह्या पारीला संभाळलंय मयूर भोईर आणि सुजित शेवाळे. बॉलर तयार अमर बामरस. पहिल्या 2 बॉलवरती टाकताना थोडासा घाबरला होता, थोडंसं दडपण होतं. त्याच्यानंतर एक बॉल चांगला गेल्यानंतर चांगली बॉलिंग सध्या तो करतोय. यावेळेस लो फुल टॉस दिशा दिली बॉलला. लॉंगॉन डोक्याच्या वरनं बॉल चाललाय. 147 बाहेर काढली आहे. इट इज एस बँक मॅक्सिमम चरण. व्हाट अ शॉट. लो फुल टच बॉल. एकात वाईट मिळाला तर ही मॅच ऑन होऊ शकते. चांगली आता बॅटिंग होतीये. लॉंगॉन होते तयार. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये धावा जमवायच्या आहेत त्या एकूण 15. ओहो पाठची कडा लागली गेली आहे. सिंगल येते या बॉल वरती आणि एकच सिंगल. आणि बघता बघता मी म्हणेन सर ज्यावेळेस षटकाराला थोडासा सामना जिवंत राहिला होता. 1-9 वाईट मॅच जिवंत राहिला असता, परंतु आता या मॅचची संपूर्ण हवा खरं तर निघून गेली आहे. एखादा टायर फुटला हवा निघून जाते. एखादा फुगा फुटला हवा निघून जाते. परंतु मोठे फटका जरूर आलाय, परंतु फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकता. आणि हा मॅच खरं तर जिंकलाय टीम अर्जू 11 टीमनं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या टीम साठी आणि संघ मालकासाठी. विकास भाई कदम मॅन फ्रॉम वाकी. आणि आता मैदानामध्ये जात असताना आणि त्यांच्या समेत शशिकांत भातोसे साहेब. जबरदस्त मुकाबला. एस ठगडीजे. परी 11 चला लगेच मैदानामध्ये. सुजित चला लगेच.
चला सुरवे टायगर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा.